मन मोठं ते माननीय देवेंद्रजींनी दाखवलं आणि त्यामुळे मी एकनाथजींचं पण अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हिंदुत्वासाठी संघर्ष केला पाहिजे. देवेंद्रजींनी त्यांचा प्रशासनिक अनुभव सगळा जोडला पाहिजे आणि मिळून महाराष्ट्राचा विकास करू. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य हिंदूला असं वाटलं पाहिजे आणि पुन्हा एकदा पूजा पद्धतीवाला हिंदू नाही तर एका अर्थाने हा महाराष्ट्र माझा आहे, हा देश माझा आहे, ही भूमी माझी आहे. 370 कलम रद्द झाला पाहिजे, काश्मीर भारतात राहायला पाहिजे, पाकिस्तान विरुद्ध आक्रमण झालं पाहिजे, असा अजेंडा असणाऱ्या सर्वसामान्य हिंदूंना आनंद होणारे सरकार आलंय. मी त्यांना या दोघांनाही असं म्हणेन, त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात बाकीचे मंत्री त्यांना असं म्हणेन, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करा. शेवटी एकच म्हणेन की मी आपल्या माध्यमातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकनाथजींच्या पण आणि भाजपच्या पण आवाहन करतोय, उतू नको मातू नको, घेतला वसा टाकून. दादा, काल शपथविधी झाल्यानंतर चर्चा अशी रंगली की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या सुप्त संघर्षामुळेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. असं आहे की आमच्यातली जी अत्यंत सलोख्याची नाती, पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी, हे ज्यांना जमत नाही, याचा ज्यांना हेवा वाटतो, याचा ज्यांना मत्सर वाटतो, याची ज्यांना जेलसी वाटते, अशांनी केलेल्या ह्या स्टोऱ्या. हिंदी 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 आपण शांत बसलात तर बोलता येईल, हिंदी शांत राहिला तर बोलता येईल. जरा शांत राहा. हिंदी मी नॉर्मली आमच्या बैठकांमध्ये पण तुमच्या समोर मांडतानाच इतकं तुमच्या प्रश्नांना व्हिज्युअलाइज करून मांडतो की खरं म्हणजे प्रश्न असल्याचं कारण नाही, हिंदीमध्ये मांडतो आणि मग मी निघतो. मैंने ये रखा और मैंने बहुत डिटेल में रखा. इतना डिटेल में फिर हिंदी में रखना आवश्यक नहीं, क्योंकि हिंदी समझने वाले मराठी भी समझते हैं, लेकिन फिर भी ये मेरी जिम्मेवारी है. मैंने ये रखा कि भारतीय जनता पार्टी की हिंदुत्व की भूमिका, और हिंदुत्व यानी पूजा पद्धति नहीं, हिंदुत्व यानी सांस्कृतिक राष्ट्रवाद, यह हमने 1925 में शुरू हुए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से सीखा. 1947 के बाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने स्वयंसेवकों को यह कहा कि अलग अलग क्षेत्रों में जाकर अपने संघ विचार के आधार पर, अपने हिंदुत्व के आधार पर उस क्षेत्र की रचना करो. कुछ लोग शिक्षा क्षेत्र में गए, उनका नाम हुआ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. कुछ लोग लेबर फील्ड में गए, उसका नाम हुआ भारतीय मजदूर संघ. राजकीय क्षेत्र में आने वाले का नाम हुआ भारतीय जनसंघ. बाद में इमरजेंसी आई, इमरजेंसी के बाद सारे पक्ष एकत्रित आए, भारतीय जनसंघ ने स्वयं को डिसॉल्व किया और बनी जनता पार्टी. फिर झगड़े हुए तो 80 में हुई भारतीय जनता पार्टी, लेकिन विचारधारा वही रही. हिंदुत्व हमारा श्वास है, उसके बिना हम जी नहीं सकते. हिंदुत्व ये हमारा पॉलिटिकल एजेंडा नहीं है. कुछ लोगों का है कभी हिंदुत्व नहीं, तो यह हमारा लगातार रहा. और 2019 में जब हिंदुत्व के आधार पर, मोदी जी के विकास कामों के आधार पर, देवेंद्र जी के विकास कामों के आधार पर चुनाव लड़े, जीते, और बाद में सत्ता ने इस काम को अफसोस नहीं है, हिंदुत्व को छोड़ा. जिसके कई उदाहरण मैंने बताया कि पालघर में साधुओं की हत्या हुई, क्या किया आपने? अयोध्या में जिस दिन भूमि पूजन हुआ तो लाखों हिंदू को आनंद हुआ. आनंद उत्सव करने वाले लोगों पर आपने कार्रवाई की. मंदिर के लिए चंदा कलेक्ट करने वाले पर टीका टिप्पणी की, ये लोग अपने घर भरने के लिए. अरे घर भरने का तो आपका इतिहास, हमारा इतिहास नहीं है. हम अपना घर बेचकर सामाजिक काम करते हैं. फिर लिकर के दुकान शुरू हुए कोरोना में, मंदिर शुरू करने के लिए आंदोलन करने पड़े. कई ऐसे विषय है. इस हिंदुत्व को लेकर लगातार हमारा संघर्ष रहा, विकास कामों को लेकर संघर्ष हुआ. मुंबई की मेट्रो बंद है, बुलेट ट्रेन का पता नहीं है. हाँ, जब
बाढ़ आई तो कहते हो कि बस हम बाढ़ के निमित्त नदियों में दीवार बनाने वाले, वॉल बनाने वाले कहाँ है? अभी फिर से बारिश शुरू हुई भाई, सारे जिस बेल्ट में फ्लड आती है उस क्षेत्र में इस बार भी प्रॉब्लम होने वाली है। आरक्षण वाले विषय में ओबीसी पॉलिटिकल आरक्षण, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण का तो ध का नाम भी नहीं लिया इन्होंने, क्या मालूम है इनको आरक्षण। किसान, उनके इंश्योरेंस का क्या हुआ, कर्ज माफी का क्या हुआ, समय पर जिन्होंने पैसे भरे उनको प्रोत्साहन अनुदान देने वाले 50,000 उनका क्या हुआ। आखिरी मीटिंग में आप रखते हो क्योंकि मालूम है अब सरकार जाने वाली है, तो अभी ये नए सरकार के सर पर डाल रहे हो आप कि हम निर्णय कर रहे हैं कि जिन्होंने समय पर भरा उनको 50,000 देंगे। 2.5 साल में क्यों नहीं दिया? अभी आप नाम देने निकले औरंगाबाद का, संभाजीनगर, 2.5 साल में क्या किया? फिर आप निकले भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। मैं हमारे बीच में उपस्थित हमारे महाराष्ट्र के नेता माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी की उपस्थिति का यहाँ पर हार्दिक स्वागत करता हूँ। पहले माननीय श्री अतुल भातखलकर जी जो हमारे वरिष्ठ आमदार हैं और मुंबई भाजपा के प्रभारी हैं, वो हमें संबोधित करेंगे। एक दूसरे भाई आ जाओ। आज यहाँ भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में सरकार आने के लिए जल्लोष के कार्यक्रम में उपस्थित हम सभी के वरिष्ठ नेता माननीय सुधीर मुनगंटीवार जी, मुंबई भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा जी, उपस्थित सभी मान्यवर और कार्यकर्ता बंधु भगिनी, इतने बड़े बारिश में भी आप आज जल्लोष के लिए यहाँ इतनी बड़ी संख्या में उपस्थित हुए, इसके लिए और महाराष्ट्र में 2.5 बरस के कालखंड के बाद एक हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टी की सरकार आ गई। इसके लिए आप सभी को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं, आप सभी को अभिनंदन देना चाहता हूं। और 2.5 बरस महाराष्ट्र को भ्रष्टाचार, कुशासन, दोगलापन, खुन्नस की राजनीति का जो ग्रहण लग गया था, वो ग्रहण समाप्त होकर आज महाराष्ट्र में फिर से एक बार देवेंद्र जी के नेतृत्व में हिंदुत्व का सूरज चमकने लगा है और आने वाले दिन में हमारी मुंबई के मेट्रो का विकास होगा, महाराष्ट्र के आम आदमी का, महाराष्ट्र के किसान के भले के जो निर्णय है, हित के निर्णय है, वो निर्णय भी
आने वाले दिन में होगा। इतना ही कहते हुए फिर से एक बार भारतीय जनता पार्टी की सरकार माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में आने के लिए आप सभी को बधाई देते हुए इस खुशी में सहभागी होते हुए मेरा वक्तव्य समाप्त करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। देवेंद्र जी अब आगे बढ़ो। भारत माता की जय। राजेश सिकड़कर जी, हम एक 5 मिनट के लिए हमारे बीच में उपस्थित माननीय सुधीर मुनगंटीवार जी, जो हमारे महाराष्ट्र के नेता हैं, हमारे सबके मार्गदर्शक हैं, पथ प्रदर्शक हैं, उनका इस जल्लोष कार्यक्रम के ऊपर उनका आशीर्वाद लेंगे और उसके बाद हम जल्लोष कार्यक्रम मनाएंगे। माननीय सुधीर बाबू मुनगंटीवार जी। भारत की हित की बात जय श्री राम, वंदे वंदे भारत। बंदा है, ये बंदा है रे। बंदे बंदे भाई आवाज नाही. अरे तसं नको. नाही नाही आवाज नाही. भाऊंचा रीच मोठा आहे, नुसता आवाज भाई कभी चाल माता की वंदे जय श्री राम, जय श्री राम। जो हिंदू हित की बात, हिंदू भारतीय जनता पार्टीचा भारत माता की के बीच में हमारे माननीय नेता श्री सुधीर बाबू मुनगंटीवार जी सबसे करेंगे। यहाँ उपस्थित विभाग जी और मेरे सभी प्रिय कार्यकर्ता पदाधिकारी भाई और बहनों, मैं सर्वप्रथम जनता की सरकार ने कल शपथ ली, इसलिए तहे दिल से आप सभी को शुभकामनाएं देता हूं। आपका आनंद, आपकी खुशी, आपका उत्साह देखने के बाद मेरे मन में ये विश्वास है कि 2024 तक जनता की सेवा करते हुए जिन्होंने 2.5 साल इस महाराष्ट्र में अंधेरा फैलाया है, अब आने वाले कई वर्षों तक अंधेरा छटेगा, कमल खिलेगा और सूरज का प्रकाश आम आदमी के जीवन में जाएगा। मैं आपको विश्वास से ये कहता हूं कि कल हमारे वरिष्ठ नेताओं ने भारतीय जनता पार्टी और शिवसेना की सरकार बनाने के लिए कुछ निर्णय किए। मैं देवेंद्र जी को भी धन्यवाद देता हूं कि देश सर्वोपरि, पार्टी सर्वोपरि, पार्टी का आदेश सर्वोपरि, ये भावना से कल उन्होंने उप मुख्यमंत्री पद का स्वीकार किया और चांदा से बांदा तक, गढ़चिरौली से गढ़िलस तक महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी को मजबूत करते हुए सशक्त करने का संकल्प किया है। यहां आने के बाद मंगल प्रभात जी के नेतृत्व में जब यहां हम सभी लोग जनहित के लिए, देश हित के लिए, राष्ट्र हित के लिए काम करने वाले सभी देशभक्त यहां एकत्रित हुए, तो सबके मन में यही तो भावना रही कि पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना। हम विश्वास देते हैं कि आज मुंबई से यहाँ जो कार्यकर्ता उपस्थित हुए, बड़े चेहरे पे खुशी है। बस यही खुशी मैं चाहता हूं कि 24/7 महाराष्ट्र के गोर गरीब जनता के चेहरे पे हो, किसानों के चेहरे पे हो। सत्ता ये हमारे लिए साधन है, हमारा साध्य तो पंडित दीनदयाल उपाध्याय जी का एकात्म मानववाद है कि अंतिम पंक्ति में बैठे हुए व्यक्ति के जीवन में बदलाव करना, उसके जीवन में खुशहाली लाना, उसके जीवन में सुख लाना, और यही संकल्प हमें करना है। मगर ये संकल्प पूरा करने के लिए फिर एक बहुत बड़ी जिम्मेदारी है। कुछ लोग मुंबई
उनका 7/12 समझते हैं। मुंबई ये उनका प्रॉपर्टी कार्ड है ऐसा समझते हैं। आज भी कुछ नेताओं ने पत्रकार परिषद में कहा कि जैसे कुछ मुंबई उनकी है और इसीलिए मुंबई को लूटते रहे, मुंबई का शोषण करते रहे। और ऐसे लोगों को हमारी जिम्मेदारी है, सिर्फ भारत माता की जय कहने से काम नहीं होगा। जो लोग भारत माता की जय होने के लिए स्पीड ब्रेकर का काम करते हैं, ऐसे पार्टियों को, ऐसे नेताओं को सबक सिखाने के लिए हमें भी पूरी शक्ति से काम करना होगा। हमारा आज के इस अब की बार जनता की सरकार तो आई है, मगर मुंबई में एक मंगल प्रभात भी होना चाहिए, झंडेरा छटना चाहिए और एक विकास की प्रभात आनी चाहिए। इसलिए यहां से जब आप खुशी लेकर जाओगे तो पूरी ताकत के साथ, पूरी शक्ति के साथ अपने अपने विभाग में, अपने अपने प्रभाग में अपने पार्टी के विचारों को बुलंद करते हुए मुंबई पर राज कौन करेगा? तो जनता राज आएगा, परिवार राज हटेगा, घरानेशाही डूबेगी और मुंबई कर जनता की विजय होगी। यह भावना से, संकल्प से आप आगे जाइए। मां मुंबा देवी आपको भर भर के शक्ति दे, आशीर्वाद दे, सुख दे, समाधान दे, ऊर्जा दे, उत्साह दे। यही मां मुंबा देवी के चरणों में प्रार्थना करता हूं। हमें यह मुंबई ऐसे राजनीतिक नेताओं के चंगुल से मुक्त करना है जो अपने बाप की जागीर मुंबई के महानगर पालिका को समझते हैं। ये जनता के बाप की जागीर है। धन्यवाद, आपको बहुत बहुत शुभकामनाएं। राजभवनावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी झाला, त्या सगळ्या घटनांचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि कालपासून अनेक पद्धतीने अनेक विषय सुरू केले। या सगळ्या भूमिकेवरती भारतीय जनता पार्टीची भूमिका नेमकी, भारतीय जनता पार्टीचा संविधानाचा विचार ही सगळी मांडणी करण्यासाठी ज्यांना अधिक स्पष्टता, क्लॅरिटी येईल यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची पत्रकार परिषद आपण आयोजित केली। मी या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत आमचे उपाध्यक्ष माधवराव भंडारी, कृपा शंकर सिंग, राज पुरोहितजी आणि बाकी सगळे प्रवक्ते इथे उपस्थित आहेत। माननीय सुधीर भाऊंचं आगमन सुद्धा त्या पत्रकार परिषदेत झालेले आहे, मी त्यांचंही स्वागत करतो। माननीय आमदार लोणीकरजी, राम शिंदे यांचंही स्वागत। मी माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करावं। एका प्रचंड मोठ्या इतिहासात ज्याची नोंद झाली अशा राजकीय परिवर्तनानंतर आपल्या सगळ्यांसमोर आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि तमाम जनतेला या विषयातलं जे आश्चर्य वाटलं, थोडा धक्का बसला, थोडं कुतूहल जागृत झालं की नेमकं हे काय झालं, याची थोडी सुस्पष्ट मांडणी करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे। भारतीय जनता पार्टी, त्याआधी जनता पार्टी, त्याआधी भारतीय जनसंघ याची स्थापना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक हिंदुत्ववादाच्या प्रेरणेतून निर्माण झाली। समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये हिंदुत्वाच्या आधारे, सांस्कृतिक हिंदुत्वाच्या आधारे
मूर्तीपूजा नाही. मूर्तीपूजा हा त्याच्यातला अनेक उपचारांपैकी एक भाग आहे. पण समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये हिंदुत्वाच्या आधारे त्या क्षेत्राची रचना लावण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जनसंघ नावाने भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यामुळे कधीही हिंदुत्वासाठी प्रयत्न, हिंदुत्वासाठी संघर्ष, हिंदुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, अगदी श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुद्धा बलिदान दिलं ते 370 कलम रद्द करा, 35 रद्द करा, काश्मीर भारतात राहायला पाहिजे, इथून तिची जी सुरुवात होईल ते अगदी अलीकडच्या काळातल्या रामजन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनापर्यंत असेल किंवा पालघरला साधूंचा हत्याकांड झाल्यानंतर सरकारने कारवाई करावी यासाठी संघर्ष असेल. या सगळ्या घटनांमध्ये हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा ध्यास आहे, हे आम्ही सातत्याने आमच्या सगळ्या कृतीतून दाखवत आहोत. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खरं म्हणजे देशामध्ये ब्रॉडली 2 विचारधारा काम करत असतील. या हिंदुत्ववादी विचारधारेला मान्य असणाऱ्या अनेकांनी त्या वेळेला भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली. 19ला विरोध झाला. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की महाविकास आघाडीच्या फॉर्मेशनच्या वेळेला सुरुवातीचं त्याचं नाव हे महाशिव आघाडी होतं. म्हणजे कधी महाविकास आघाडी झालं कळलंच नाही. मग त्याची लॉजिक मांडली गेली. विकास महत्वाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण विकास केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व मांडलं, मुघलांशी संघर्ष केला आणि देश धर्म यासाठी त्यांनी सातत्याने आपलं आयुष्य घालवलं. सर्वसामान्य हिंदूंना आधार निर्माण व्हावा म्हणून राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यामुळे शिवशब्दाचंही वावडं. आणि म्हणून सातत्याने विरोध जो होता तो विकासासाठीही होता आणि हिंदुत्वासाठी होता. अनेक मुद्दे आपल्याला माहिती आहेत, मी ते रिपीट करण्याची आवश्यकता नाही. पालघरचा मुद्दा मी मांडला. श्रीराम मंदिराच्या तिथे भूमिपूजन झाल्यानंतर गावोगाव प्रचंड आनंद लोकांना झाला. माझ्यासारख्या माणसाला असं वाटलं की आयुष्याची इति कर्तव्यता झाली. ते सेलिब्रेशन, ते एका अर्थाने आनंद व्यक्त करण्यावर सुद्धा रोख लावली गेली. ठिकठिकाणी कारवाया झाल्या. राम मंदिरासाठी प्रत्येक हिंदू माणसाने निधी दिला पाहिजे. मी पुन्हा म्हणेन की हिंदू हा उपासना पद्धतीशी जोडलेला विषय नाही, तो संस्कृतीशी जोडलेला विषय असल्यामुळे अनेक मुसलमान बांधवांनी, अनेक ख्रिश्चन बांधवांनी राम मंदिरासाठी निधी दिला. त्या निधी जमा करण्याची टिंगल केली गेली. तुम्ही ज्याला वर्गण्या म्हणता ना, वर्गण्या, त्याला आम्ही निधी म्हणतो. वर्गण्या जमा करण्यात तुमचं आयुष्य गेलं. पण तुम्ही राम मंदिरासाठी गोळा करण्याच्या निधीवर सुद्धा टीका टिप्पणी केली. कोरोनामध्ये दारूची दुकानं लवकर सुरू केली. मंदिरं सुरू करायला संघर्ष करावा लागला. त्रिपुरामध्ये म्हणे एक मस्जिद तोडली अशी कुठेतरी खोटी क्लिप व्हायरल झाली. मालेगावला, अमरावतीला आणि नांदेडला 50,000 हजाराचे मॉब रस्त्यावर होते. कसे उतरले? इंटेलिजन्स काय करतो? दंगली झाल्या, कोणावर ऍक्शन घेतल्या? सगळ्या ठिकाणी बोटचेपेपणा, ज्याला प्रचलित शब्द आहे अपीजमेंट आणि ज्याला प्रचलित शब्द आहे लांगुल चालन, मतांसाठी लांगुल चालन. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणताना कसं अगदी मन भरून येतं, हिंदू हृदय सम्राट. त्यानं जनाब म्हटलं गेलं. अजानच्या स्पर्धा सुरू झाल्या. घाटकोपरच्या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायला सगळ्या प्रकारची टाळाटाळ केली गेली. भोंगे हा विषय तर सगळ्यांनाच माहिती आहे की मस्जिदीवरच्या भोंग्याला विरोध करताना सगळ्या मनसेच्या असतील किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर किती केसेस झाल्या? 28, 30 हजार केसेस झाल्या. आणि त्यामुळे असं हिंदुत्व सोडलेल्या विकासाच्या बाबतीत तर मोठी यादीच आहे. मग ते मुंबईतल्या मेट्रोचा विषय आपल्याला माहिती आहे की कारशेडवरून कशी ती मेट्रो रखडली आणि आता तर ती इतकी खर्चिक होणार आहे की नवीन आलेलं सरकार हे कशा पद्धतीने ती मेट्रो पूर्ण करणार. पण मुंबईकरांची वाट लागली. 65 लाख लोक मेट्रोवर शिफ्ट होणार आहेत आणि 65 लाख लोक मेट्रोवर शिफ्ट झाल्यानंतर मुंबईचा एकूण ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम संपणार आहे, बंद आहे. बुलेट ट्रेन माहिती नाही कधी सुरू होणार आहे. गेल्या वर्षी पूर आला तर माननीय अजितदादांनी घोषित केलं, माननीय जयंतरावने घोषित केलं
आम्ही नद्यांमध्ये भिंती बांधणार आहोत. बांधा. या वर्षीच्या पुराची पुन्हा वेळ आलेली आहे. पूर येऊन गेल्यानंतर लोक राजू शेट्टीजी सारखे एका अर्थाने महाविकास आघाडीशी जोडलेले नेते असं म्हणाले की आम्हाला 19चा म्हणजे देवेंद्रजींच्या काळातला JR द्या, अशी मोठी विकासाची सुद्धा यादी सांगते. STचा कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिरडून टाकलं. शेकडो लोकांनी आत्महत्या केली. शेकडो लोक टेन्शनने मेले. हातात काय पडलं? कवड्या हातात पडल्या. कवड्या. ओबीसी पॉलिटिकल आरक्षण घालवलं. ओबीसी पॉलिटिकल आरक्षण घालवण्याचं पाप या सरकारचं आहे. मराठा आरक्षण, जे आरक्षण माननीय देवेंद्रजींनी हायकोर्टात टिकवलं, वर्षभर सुप्रीम कोर्टात टिकवलं, ते आरक्षण घालवलं. धनगरांच्या आरक्षणामधला ध सुद्धा गेल्या 2.5 वर्षामध्ये धनगर सोडा ध सुद्धा याने उच्चारला नाही. अशी खरं म्हणजे मोठी यादी आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देऊ. बांधावर गेल्यानंतर हेक्टरी 25,000 हेक्टर आणि एकर मधला फरक कळतो का? पीक विम्याचं काय झालं? पेट्रोल डिझेलच्या वॅटचं काय झालं? अशी एक मोठी यादी आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने मुळात नव्याने झालेले मुख्यमंत्री, माजी नगर विकास मंत्री, शिवसेनेचे सभागृहाचे नेते एकनाथ शिंदेंनी ज्या वेळेला अस्वस्थ असणाऱ्या आमदारांना बाहेर शिफ्ट करणं सुरू केलं, त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण आठवा, आम्ही हीच ठामपणे भूमिका मांडलेली की हा आमचा अंतर्गत मामला, आमचा काही संबंध नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी ह्या अस्वस्थतेच्या विरुद्ध उठवलेला आवाज हा त्यांचा इंडिपेंडंट एक्झरसाइज होता. आता त्या इंडिपेंडंट एक्झरसाइज मधून सरकार पडलं. आम्ही वारंवार असं म्हटलं होतं की अंतर्गत कलहाने हे सरकार पडेल. व्हॅक्यूम म्हणजे पोकळी निर्माण होईल. ती पोकळी निर्माण झाल्यानंतर आम्ही विचार करू. आणि त्यामुळे सत्तेची हाव नाही याचं केवढं मोठं उदाहरण आहे. 113, 106 ब्रँडेड बीजेपी, 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप त्रास देऊनही आमच्याबरोबर राहिलेले 7 अपक्ष सहयोगी, 113 खणखणीत नाणी. आणि मग सहयोगी म्हणजे राज्यसभेला 123 मतं मिळाली आणि विधान परिषदेला 134 मतं मिळाली. 134 आणि 144 मध्ये 10चाच फरक होता. एवढी हेवी मेजॉरिटी बीजेपीची असून सुद्धा आम्हाला हे आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आम्हाला सत्तेचा मोह नाही. आम्ही मुख्यमंत्रीपद मागितलं, सत्ते मिळालं असतं तरी एका सामान्य हिंदुत्वासाठी लढणाऱ्या स्वर्गीय आनंद दिघेंच्या शिष्य असणाऱ्या एकनाथजींना आम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राला आश्चर्य वाटलं. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अशी आहे की देवेंद्रजी माईकवरून घोषित करेपर्यंत आमच्या 5 जणांव्यतिरिक्त 6व्या माणसाला माहीत नव्हतं. पत्रकार आवाज झाले, हा काय त्याग? हा हिंदुत्व शिकवतो. त्यागात मध्ये आनंद मानणं हिंदुत्व शिकवतं. आणि त्यामुळेच सावरकरांसारखी माणसं होऊन गेली की ज्यांच्या घरादाराला उद्ध्वस्त केलं गेलं. आणि त्यामुळे महाराष्ट्राने काल सत्तेचा मोह आम्हाला नाही, सत्तेचा मोह तुम्हाला, आणि त्यामुळे खुर्चीसाठी मोहापायी तुम्ही हिंदुत्व सोडलं. सत्तेचा मोह आम्हाला नाही. आणि त्यामुळे होऊ शकत होते मुख्यमंत्री तरी सुद्धा हिंदुत्वासाठी आग्रह धरणारे स्वर्गीय आनंद दिघेंचे शिष्य, आनंद दिघेने ज्या प्रकारे हिंदुत्वासाठी संघर्ष केला ते शिष्य आपण मुख्यमंत्री केलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या त्यागाचा आनंद आहे, अभिमान आहे. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होणं या विषयाच्या बाबतीत सुद्धा आपलं काही म्हणणं आहे. एकदम मुळात अनेक उदाहरणं अशी आहेत की जी मुख्यमंत्री असतात आणि नंतर प्रशासनाची आवश्यकता म्हणून येतात. आत्ताच्या मंत्रिमंडळात एक मुख्यमंत्री होते ना, आता होतेच म्हणायला पाहिजे, गेले काल अशोक चव्हाण. आणि त्यामुळे हे काही जगावेगळं झालेलं नाही. प्रशासनाची आवश्यकता म्हणून स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजींनी, त्यांची खूप दोस्ती असल्यामुळे त्यांना आवाहन केलं. आमच्याकडे किती दोस्ताने, बायकोने, वडिलांने, आईने आग्रह केला तरी सुद्धा आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाला विचारतो. त्याप्रमाणे त्यांनी पक्ष नेतृत्वाला विचारलं किंवा असं एकनाथजींचं म्हणणं आहे किंवा प्रशासनाच्या बाबतीत मला तुमची आवश्यकता लागेल, खूप रखडलेत प्रोजेक्ट, खूप चांगले निर्णय तुमचे रद्द झालेत. 33 कोटी वृक्ष लावून ह्या महाराष्ट्रातल्या पर्यावरणामध्ये एक चमत्कार घडवला माननीय सुधीर भाऊंनी. 33 कोटी
वृक्ष लागवडीची चौकशी, जलयुक्त शिवाराची चौकशी, जो निर्णय भारतीय जनता पार्टी ने केला सर काटो उसको। अरे भाई निर्णय लेते हो आप तो हमारे बाजू में बैठे थे ना भाई, पण बीजेपी कमा। आणि त्यामुळे एकनाथजींनी पण आग्रह धरला, देवेंद्रजींनी आमची कार्यपद्धती म्हणून आमच्या नेतृत्वाला विचारलं, नेतृत्वाने परवानगी दिली, काही चुकीचं नाही। आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची, रखडलेल्या प्रकल्पांची, ओबीसीच्या पॉलिटिकल आरक्षणाची, मराठा आरक्षणाची, धनगर आरक्षणाची, हिंदुत्वाच्या संरक्षणाची ही आवश्यकता, ही हाक ऐकून माननीय देवेंद्रजींनी एवढा त्याग, आपण जे आपल्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या नेक्स्ट सेकंड पोझिशन काम करणं, त्यासाठी मन लागतं, मन मोठं, ते माननीय देवेंद्रजींनी दाखवलं। आणि त्यामुळे मी एकनाथजींचं पण अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या हिंदुत्वासाठी संघर्ष केला पाहिजे। देवेंद्रजींनी त्यांचा प्रशासनिक अनुभव सगळा जोडला पाहिजे आणि मिळून महाराष्ट्राचा विकास करू। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य हिंदूला असं वाटलं पाहिजे, आणि पुन्हा एकदा पूजा पद्धतीवाला हिंदू नाही, तर एका अर्थाने हा महाराष्ट्र माझा आहे, हा देश माझा आहे, ही भूमी माझी आहे, 370 कलम रद्द झालं पाहिजे, काश्मीर भारतात राहायला पाहिजे, पाकिस्तान विरुद्ध आक्रमण झालं पाहिजे, असा अजेंडा असणाऱ्या सर्वसामान्य हिंदूंना आनंद होणारे सरकार आलंय। मी त्यांना या दोघांनाही असं म्हणेन, त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात बाकीचे मंत्री आहेत त्यांना असं म्हणेन, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करा। शेवटी एकच म्हणेन की मी आपल्या माध्यमातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकनाथजींच्या पण आणि भाजपच्या पण आवाहन करतोय, उतू नको मातू नको, घेतला वसा टाकून। दादा, काल शपथविधी झाल्यानंतर चर्चा अशी रंगली की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या सुप्त संघर्षामुळेच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही। असं आहे की आमच्यातली जी अत्यंत सलोख्याची नाती, पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी, हे ज्यांना जमत नाही, याचा ज्यांना हेवा वाटतो, याचा ज्यांना मत्सर वाटतो, याची ज्यांना जेलसी वाटते, अशांनी केलेल्या ह्या स्टोऱ्या। हिंदी 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 आपण शांत बसलो तर बोलता येईल, हिंदी शांत राहिलं तर बोलता येईल, जरा शांत राहा। हिंदी मी नॉर्मली आमच्या बैठकांमध्ये पण आणि तुमच्या समोर मांडतानाच इतकं तुमच्या प्रश्नांना व्हिज्युअलाइज करून मांडतो की खरं म्हणजे प्रश्न असल्याचं कारण नाही, हिंदीमध्ये मांडतो आणि मग मी निघतो। मैंने ये रखा और मैंने बहुत डिटेल में रखा, इतना डिटेल में फिर हिंदी में रखना आवश्यक नहीं, क्योंकि हिंदी समझने वाले मराठी भी समझते हैं, लेकिन फिर भी ये मेरी जिम्मेवारी है। मैंने ये रखा कि भारतीय जनता पार्टी की हिंदुत्व की भूमिका, और हिंदुत्व यानी पूजा पद्धति नहीं, हिंदुत्व यानी सांस्कृतिक राष्ट्रवाद, यह हमने 1925 में शुरू हुए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से सीखा। 1947 के बाद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ने स्वयंसेवकों को यह कहा कि अलग अलग क्षेत्रों में जाकर अपने संघ विचार के आधार पर, अपने हिंदुत्व के आधार पर उस क्षेत्र की रचना करो। कुछ लोग शिक्षा क्षेत्र में गए, उनका नाम हुआ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कुछ